नमस्कार मित्रांनो, कामगार विभागामध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि तुमची स्पर्धा किती असणार आहे याच्याविषयी एक माहिती जी आहे तर ते आपल्या समोर आलेली आहे आणि याचा आपला अभ्यास करताना खूप फायदा होणार आहे। कट ऑफ कमी लागणार आहे, कट ऑफ जास्त लागणार आहे, हे देखील आपल्याला इथं प्रिडिक्ट जे आहे तर ते करता येणार आहे। याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी कामगार विभागाची आपली जी कर्मवीर कायदे बॅच मित्रांनो तर ती तुम्ही जॉईन करू शकतात, कारण की आता लवकरच याची एक्झाम जी आहे तर ती असणार आहे। याचे सर्व कायद्यांवर आपले सध्या लेक्चर्स लाईव्ह स्वरूपात सुरू आहेत। बरेच लेक्चर झालेले आहेत जे तुम्ही रेकॉर्डेड मध्ये पाहू शकतात आणि सध्या लाईव्ह पण लेक्चर्स आहेत, म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या कोर्सला एनरोल करू शकतात। बघा, नुकतेच न्यूजपेपर मध्ये बातमी आली होती की कामगार आयुक्त कार्यालय गट क भरती माहितीच्या अधिकारात अर्जांची संख्या जी आहे तर ती समोर आलेली आहे। तर ही संपूर्ण बातमी जी आहे तर ती आलेली आहे। वर्तमान निर्णय या न्यूजपेपर मध्ये ही बातमी जी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते। आता या माहिती सर्व डिकोड करूया। लक्षात घ्या, टोटल जर मी अर्ज पाहिले टोटल तर ते आलेले आहेत 34,544। किती? 34,544। आणि जर आपण मी टोटल रिक्त जागा पाहिल्या तर त्या होतात 78। जर मी या पदानुसार पाहिलं तर प्रत्येक पदाला माझी स्पर्धा आहे 443 मुलांसोबत, 443 उमेदवारांसोबत माझी स्पर्धा जी आहे तर ती असणार आहे 78 जागांसाठी। पण मी जर आणखी थोडंसं डिटेल मध्ये गेलो तर मला असं दिसेल निरीक्षक ज्याला सगळ्यात जास्त वॅकन्सी होती 62 जागा, त्याच्यासाठी 33,000 एवढे जवळपास अर्ज आलेले आहेत आणि त्याची स्पर्धा आहे 535। आता कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं तर थोडंफार आपल्याला कमी जास्त इथं पाहायला मिळू शकतं, पण मला असं वाटतं मित्रांनो थोडे अर्ज कमी आलेले आहेत। ते मे बी 50-60 हजार अर्ज येणं अपेक्षित होतं, परंतु इथं अर्ज जे आहेत तर ते कमी आलेले आहेत। याचं कारण एक असं असू शकतं की ते कायदे जे इतके त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म भरला नसेल आणि काहींना वाटतं एक जागा आहे तर त्याच्यामुळे देखील अर्ज संख्या आपल्याला इथं कमी पाहायला मिळते। म्हणून एक्सपेक्टेड पेक्षा कमी अर्ज संख्या आहे बरं का, एक्सपेक्टेड पेक्षा कमी अर्ज संख्या आहे। लेखापालला तर आणखी कमी आलेले जवळपास 1055 झालेले आहेत। 88 ची स्पर्धा आहे। लघु टेंकर लेखनच्या 4 जागांसाठी 306 अर्ज आलेले आहेत, म्हणजे 77 प्रत्येक पदासाठी 77 एवढ्या पोस्टची आपल्याला या स्पर्धा जी आहे तर ती पाहायला मिळते। आता याच्यामध्ये लक्षात घ्या की जीएस असेल, बाकीचे विषय असतील त्याच्यामध्ये तुमची महारत आहेच, परंतु हे जे कायदे आपल्याला करायचे 52 कायदे नाही करायचे। बऱ्याच उमेदवारांचा गैरसमज आहे 52 कायदे नाही करायचे, खूपच कमी कायदे करायचे आणि तोच आपल्याला तारणार आहे मित्रांनो। हे जे 40 प्रश्न असतील कायद्यांवरचे ज्याच्यासाठी 80 गुण आहेत, जो सगळ्यात जास्त याच्यात गुण घेईल तोच सिलेक्शन सगळ्यात जास्त होणार आहे आणि आगामी काळात लगेच याची म्हणजे मे बी पुढच्या महिन्यातच याची परीक्षा असू शकते, म्हणून आपण तयारीत असलं पाहिजे। आता कोणते कायदे करावे याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे, इथं पण मी तुम्हाला सांगतो। बघा, हे जे आहेत हे 7 कायदे तुम्हाला करायचे जे महाराष्ट्र राज्याचे आहेत, जे लेबर कोड मध्ये मर्ज झालेले नाही। वाटल्यास मी थोडा बाजूला सरकतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात। त्याच्यानंतर हे उरलेले केंद्रीय कायदे जे लेबर कोड मध्ये मर्ज झालेले नाहीत, याचा पण एकदा तुम्ही एक स्क्रीनशॉट जे आहे तर ते घेऊ शकतात। आणि हे उरलेले 20 जवळपास 20च कायदे आहेत मित्रांनो, काय जास्त कायदे नाही आहेत आणि मी ऑलरेडी नियम वगैरे जे आहे वगळलेले 20 कायदे एवढं केलं सफिशियंट आहे मित्रांनो। हे 4 लेबर कोड सर्व काही गोष्टी आहेत। आता या प्रत्येक कायद्यावर आहे ना आपण जे आहे तर ते टेस्ट बनवतोय मित्रांनो। टेस्ट तुम्हाला आपली जी बॅच आहे, ज्यांनी कर्मवीर बॅच घेतली त्यांना त्या सर्व टेस्ट पाहायला मिळतीलच। बरेच उमेदवार म्हणतात की सर आम्ही बॅच नाही घेतली पण आम्हाला सेपरेट टेस्ट सिरीज तुम्ही उपलब्ध करून द्या, तर ही टेस्ट साठी पण आपण जे आहे तर ते काम सुरू केलेलं आमच्या टीमकडे काम सुरू आहे। लवकरच तुम्हाला हे टेस्ट सिरीज जे आहे तर ते आपल्या प्लॅटफॉर्मला बघायला मिळणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।